कार्यकर्ते जर आपण बघितलं तर कार्यकर्त्यांशी बोलूयात. दादा म्हणजे हे काय काय आमच्यावर अशी वेळ येईल असं आम्हाला बोलायला इथे जमावं लागेल है और मैं व्यक्तिगत तौर पे भी उनको कई बार मिल चुका हूँ. बहुत ही विजनरी, बहुत ही पॉजिटिव, बहुत ही वार्मथ वाले इंसान रहे वो, और मेरे ख्याल से उनका योगदान महाराष्ट्र हमेशा याद रखेगा. मैं कंडोलेंसेस देता हूँ पूरे परिवार को, पूरे पवार फैमिली को, कि जिस तरह का जो घटना हुआ है बहुत ही दुखित है. आई एम वेरी सैडन. तर जनसामान्यांपासून समर्थकांपासून ते नेत्यांपर्यंत विविध क्षेत्रातल्या व्यक्तींपर्यंतच्या प्रतिक्रिया आहेत. हजारो रुग्णांचे त्यांनी बिल माफ केली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा फोन गेला तरी त्यांनी 2-2, 2.5 रुबी KEM सारख्या हॉस्पिटल मधनं मदत करणारा दादा होता आमचा. आज आमच्या दादा नाहीत. दादा आमचं बारामतीचं काळीज होतं, नाही महाराष्ट्राचं काळीज होतं. सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारे आमचे दादा होते. आज आम्हाला निशब्द आहे, आम्ही यकीन करू शकत नाही की दादा नाही आमच्यात. लाखो जणांचा जीव वाचवणारा माझा दादाचा जीव गेला. 2-3 पिढ्या माफ करणार नाहीत आम्हाला, इतकं दादांची उणीव बसणार आहे आम्हाला. कारण दादा आमचा बारामतीचा ठाणेवाग गेलाय खरं सांगतो. अर्थात जर आपण या सगळ्या जिल्ह्याचा आधार होता. अगदी दादांची आठवणी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते सांगतायत. दादा कसा कुटुंबातला सदस्य प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होतं, तेच आज सगळ्यांची अश्रू अनावर होतोय. हा जयदीप तू खरं तर मी की या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. अर्थात अजित पवारांनंतर बारामतीचं काय होणार याची चिंता आहे. त्याच पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने अजित पवारांनी मोठं केलं ना, त्याच्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी करतात. खरं तर प्रशासनावर देखील मोठा ताण आहे. प्रशासनाच्या वतीनं विनंती केली जाते की थोडंसं सबुरीनं घ्या कार्यकर्त्यांना. मात्र कार्यकर्त्यांच्याच भावना एवढ्या मोठ्या तीव्र आहेत. आज संध्याकाळपर्यंत या ठिकाणी अवघ्या काही वेळामध्ये कळेल की नेमक्या पद्धतीने कशा पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील. त्या पद्धतीने प्रशासनाच्या वतीनं देखील विनंती केली जाते कार्यकर्ते असतील पदाधिकारी या ठिकाणी गर्दी करू नका अशी म्हणून. कार्यकर्त्यांना विनंती केली जाते, गर्दी करू नका.